ओके, आता सकाळ माझ्या चेहरा नका बघू तुम्ही. सकाळी उठले मी. आता आहे ना आम्ही बाहेर आलोय कारण तुम्हाला एक दाखवायचं आहे. आमच्या जे झाड आहे ते दाखवायचं आहे आम्हाला तुम्हाला. 1 मिनिट थांबा. हे बघा किती फुलं आली आहेत छान. दर गणपतीला आम्हाला एवढी फुलं यायची. आम्ही ते गणपतीला हार घालायचो ना, तर आम्ही आधीच आदल्या दिवशीच कळ्या काढून ठेवायचो. आणि ह्या झाडानी आहे ना, पप्पा आहे ना, किती जुनं झाड आहे हे. खूप वर्ष झाली या झाडाला. आणि गणपतीत काय काय माहिती, त्याचा आता म्हणजे सीझन पण असेल, पण गणपतीत ना आम्हाला दरवेळेस एवढीच फुलं असतात रोज. ते पण 32 अशा कळ्या निघायच्या पार. बघ इथं पण कळी आहे. नंतर मग आम्ही त्याचा सीझन संपला ना की कट करतो, मग परत वाढतं ते. आता दिवाळीपर्यंत ठेवणार कारण आम्ही झाडांवर पण लाइटिंग करतो ना, त्याच्यामुळं. दिवाळी झाली की आम्ही आता कट करणार आहे ना पप्पा, कारण त्याच्यावर नंतर ते व्हाईट पण बसतं तसलं, मग ते पण आम्ही त्यासाठी पण कट करतो. मग पण दिवाळीपर्यंत ठेवणार आहे आम्ही हे झाड. खूप खाली आहे ह्याचं मूळ. आमच्या इथं पहिली आहे ना सगळी झाडं होती एवढ्या एरियामध्ये. जास्वंद होती, पांढरी जास्वंद, मोगरा, खूप झाडं होती. आम्हाला झाडांचं खूप आवड आहे. तर पप्पांनी मला फोटो काढायचा होता. पप्पांनी सगळीच फुलं काढली. ते बघा फुलं बघा किती आहेत. आणि अजून पप्पांनी गोळा पण केलेत. आणि अजून 2, 3, 4, 5 आहेत वरती. सगळ्यात वरती एक येतं का तिथं. तिथं एक राहिलं वरती का ते राहतं झाडावर. पप्पा पण आत्ता उठले. पण तुम्ही कशामुळे उठले आत्ता? फुलामुळे नाही, मी आत्ता मसाला भेंडी केली आहे. आता आम्ही चावी नाही घेतली. चला आता आम्ही आलोय वरती टेरेसवर, कारण कालचे जे कपडे आहेत ते बघण्यासाठी आलो. वाव, वेदर बघा. इकडे बघू नका, खूप राड आहे. हो, हे उघडा. इकडे पण नाही येत, एक पण फूल नाही आहे. चला आता आम्ही बघतो कोणते कोणते कपडे वाळलेत काय. चला नंतर भेटू आपण. बाय बाय. हां, मी सांगत होते पप्पा का उठले, कारण मी आज केली आहे भेंडीची भाजी. मसाला भेंडी केली मी आज. तर ते मसाल्यामुळं जरा ठसका उठला घरात, त्याच्यामुळं पप्पा आणि मम्मी दोघं उठले. चला बोलू आपण नंतर आता. बाय बाय. हॅलो गाईज, मित्रांनो. ओके, आता आहे ना मी चालली आहे बाहेर कुंड्या आणायला. बाबा सगळं माझ्याकडून पडतच आहे. जॅकेट आणायचं सोडून जीन्सच आणली. सॉरी फॉर द अँगल. आणि इकडं पप्पा आमचे तयार झाले आणि आम्ही चाललो आहे घरच्या कपड्यांवर. आणि मी शॉर्ट घालत होते. मी घरी शॉर्ट घालते तर पप्पा मला म्हणतात नको शॉर्ट नको घालू, तू फुल घाल. कसले. आणि मी मग फुल पॅन्ट घातली आणि घरचाच टॉप आहे त्याच्यावर चालले. आता जॅकेट घालते कारण की थंडी वाजते. कपडे खराब होते ना. हा, कुंड्या मागच्या वेळेस मी चांगला ड्रेस घालायला मला भीती होती की मागून लागल कुंड्यांचं. आता ह्यावेळेस पण स्ट्रगल आहे आमचा. मागच्या वेळेस खूपच वजन होतं आमच्याकडं, त्यामुळे जरा आमचं हात वगैरे अवघडून आलतं बारा. आणि नीट ठेवल्या नव्हत्या कुंड्या, त्यामुळं खूप डेंजर त्रास झाला. आणि ह्यावेळेस आम्ही फक्त कुंड्या आणायसाठी चाललोय. इथं जेजुरीत का भेटत नाही काय माहिती. भेटत पण प्लॅस्टिकच्या, पण आम्हाला मातीच्या पाहिजे. तर बघू. आणि आज कॅमेऱ्यात खूपच छान वाटते, काहीच नाही लावलं मी. आणि पप्पा इथं तयार आहे. काय म्हणणे, बाग करायची आहे, कसं वाटतंय? आता बागेच्या मागे जाणार, जेणेकरून आपल्या आठवड्याचा बाजार थोडासा निघला पाहिजे. मिरची, कोथिंबीर, टमाटो आणि शेजारी पाजारी पण देता येईल थोडीशी. एक्स्ट्रा आम्हाला झालं तर त्यांचं पण कल्याण, आमचंही कल्याण. येस. आणि आता आम्ही
आवडतो. मी जाताना गाडी नाही चालवणार. आमच्या पप्पांची माझी भांडणं असतात की तूच चालवायची गाडी. मला पप्पा म्हणतात येताना पण तूच जाताना पण तूच चालव, पण नाही, मी जाताना नाही चालवणार. कुंड्या घेताना मग मी चालवल. मला थोडीशी जागा लागते. माझं हे ऑलवेज फेवरेट जॅकेट. आता मला हँड ग्लोव्स पण घालायला लागतील कारण की ऊन आहे खूप. पहिले मला हँड ग्लोव्स घालायला लागतील, मग मी स्टोर बांधणार. असेल पार्ट 1 मध्ये ही झाडं लावलेली आणि छान ती टवटवीत झाली कुंड्यामध्ये लावल्यामुळं. आता पार्ट 2 मध्ये ह्या कुंड्या आम्ही आज जाऊन आणल्या. तुम्ही बघितलं असेल. फक्त मी गाडीवर क्लिप नव्हती घेतली कारण की खूप डेंजर आल्यात आमची. काय बाप्पा, मग काय 6 कुंड्या आणल्यात. हां 6 कुंड्या आणल्यात. मागच्या वेळेस 5 कुंड्या आणल्या होत्या. आणि आता पप्पांनी हे काय म्हणतात त्याला शेणखत टाकले. त्याच्यावर माती म्हणजे झाड छान येतील. आणि गुलाबाचं झाड लावतात पप्पा. आणि ती झाडं आमची सगळी लावणार आहे आम्ही कुंडीत. मागच्या वेळेस पप्पांच्या डोळ्यात गेलतं कडीपत्त्याची फांदी, त्यामुळे पप्पांनी आता गॉगल घातला. मी लावते आता. आमच्या इथं मागं शाळा सुटली आणि आता मी स्टँड लावले आणि मागून बोलते. वाव, माझा हात पण एच जी दिसतोय. आणि आता एवढी झाडं लावली आम्ही. मी दाखवते 1 मिनिट. हे लावलं गुलाबाचं. आणि त्या दिवशी आम्ही ह्याच्यात लावलं पार्ट 1 मध्ये. तुम्ही बघितलं असेल तर कवड्या कळ्या आल्यात मस्त ह्याला. आणि ह्याला हे काय गुलाब, हे गुलाब, हे गुलाब, हे गुलाब, ती तुळस लावली, हे जास्वंद. पप्पा गुलाबच किती झाले आपल्याकडं. जास्वंद लावा आता. 1 2 3 जास्वंद आहेत फक्त. आणि तुम्ही टाइम लॅप्स एन्जॉय करा बिकॉज बोलता येत नाहीये आणि मग लेंदी होतं व्हिडिओ, त्यामुळे मग टाइम लॅप्सच परवडतं. चला तर मी पप्पांना मदत करते.
इग्नोर करा, कारण की इतकं घाण अवतार झालाय ना. आणि आमचं तिकडचं झालेलं आहे. आम्ही जे पत्र्याचे डबे असतात ना, आम्ही काय म्हणतात त्याला, तेलाचे डबे, तर त्याचा आम्ही झाडं लावली होती. तर ते आता जुनी झाली, त्यामुळं गंज चढतो पाण्याने, ते सगळी तुटली. त्यामुळे मग आम्ही आता ती नवीन कुंडीत टाकली त्यातली झाडं, आणि 2 पत्र्याचे डबे त्याच्यात आम्ही कलर देणार आहे. कारण की कलर दिला ना लवकर गंजत नाही. ऑइल पेंट द्यायचा. दिस इज माय कॉस्टिंग 3ची वही ही. आणि फाडली काय बाप्पा, माझ्या वह्या कधीच भरल्या नाहीत. काय बाप्पा, बिकॉज मी कॉलेजला नाही गेली जास्त. पप्पा आपण असं भरणार होतो पप्पा, असं भरा. अरे कोथिंबीर ट्रे आणू आपण. माझी एक सवय होती, पण मी लिहायचे ना, आता अक्षर इग्नोर करा, कारण की आमच्या सर मॅडम लोक आहेत ना, फास्ट सांगायचे ना, आम्ही फास्ट लिहायचो. तर आहेत ना, पण मी तरी पण ब्लॅक अक्षराने, काय म्हणतात, ब्लॅक पेनाने हेडिंग टाकायचे वरचं, आणि खाली ब्ल्यू पेनाने. तरी पण मी बघा किती घाण करून टाकली इथं. सगळं माझ्या पायावर असा डबा खोलला, तिकडे झाकण, तिकडे हे, आणि पप्पाने एक डबा मला काढून दिलाय तो. आणि आम्ही असं झाड लावतो ह्याच्यात तेलाच्या डब्यात. वेस्ट नाही घालवत. आता मी कलर देते फटाफटा. 15 रुपये येतात म्हणा, पण काय करायचं 15 रुपये, 15 रुपयाने काय होणार आपलं झाड तरी लागतील. आणि माझा आता हात, आता हे इथे ठेवायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं. येस डॅडी. काम करून कसं वाटतंय? सुकून एवढं काम आणि पाहिजे. मम्मी आमची वर येऊन चांगली झोपली, तिला जरा बरं नाही वाटते. आणि पप्पांना छान वाटते, कारण की झाडं आमची लावलेली आहेत. आणि आमचा आता ब्रेक झालाय. ज्यूस पितो आम्ही, ऍपल ज्यूस पितोय. ताकद येईल ना ज्यूस पिलं. हा ना, अजून आम्हाला घासायचे आता तिकडचे, कारण की पावसामुळे सगळं शेवळतं. आणि मी तुम्हाला हे दाखवते, आम्ही सगळी झाडे इथं लावून ठेवलीत. वाव, किती सुंदर वाटत आहेत ना. आता ही तिकडे सगळी लाईनीत ठेवणार मस्त. आता इथलं सगळं आम्हाला घासून घ्यायचं. थोडं चाललेली सगळं आता हे धुवून घेतलेलं आहे सगळं. आणि चाललेलं आहे आकाशाचं पण चाललेलं आहे. आकाशा पण इथं धुते सगळं. बघू हे बघा एवढे झाडं लावलेली आहेत. संध्या पाणी दे. अजून एवढा झाड आहे तर थोडा दिवसात उद्या क्लिअर करायचं. ओके, आता वाजलेत किती बाबा, सर्दी झाली का काय मला? 5:30 वाजलेत. आणि एवढं डेंजर हालत झाली तर आमची. मला तर कंबरच वागताय ना, सरळच आहे ना कंबर, कशी बशी झाली. आणि पप्पाने तर मध्ये शॉट दाखवले. आम्हाला ट्रायपॉड लावायचा होता, पण इथं सगळं पाणी असल्यामुळे इथून सगळं यजा होत होतं, मग नाही लावला. सगळंच कुठं आता दाखवू, कारण की हे नव्हतं होत, यजा चालू होतं, त्यामुळे मग राहून गेलं सगळं दाखवायचं.
एवढी हालत बेकार झाली, लाल लाल पडलेत हात, दिसत असेल. आणि मी बॅक कॅमेऱ्याने सगळं तुम्हाला दाखवते. मी सगळं घासलंय एकटीने. पप्पा बाकीचं करत होते, मला पाणी आणून देत होते आणि मी सगळं घासलंय, दाखवते मी. आणि एवढं सगळं घासलं. ही भिंत असली मातीने आणि पाण्याने शेवाळली होती, ते सगळं चकाचक झाले. आता हे कलर आहे ना ह्यांच्या भिंतीमुळे झाले सगळं. आणि सिमेंटचं पण होतं, आम्ही खूप घासून काढलं. आता सगळं ही भिंत सगळी एवढी चकाचक झाली ना. आणि बाथरूम मधलं ना, आमच्या इथे छोटं बाथरूम आहे आणि ही भिंत पूर्ण आहे ना शेवाळलेली होती, सगळी घासून काढली. आणि बाथरूम तर आमचं बघा कसलं चकाचक दिसतंय. फक्त ते आता गंजलेलं, आम्ही भंगार ठेवलं होतं ते गंजले आणि साईड असं कोपऱ्यातलं राहिले फक्त, पण तिथं ब्रश जात नाहीये. आणि पूर्ण म्हणजे चकाचक केलंय सगळं. इथली भिंत तर नवी कोरीत दिसते. आणि हे सगळं माझ्या हातावर आहे ना, मी कलर देत होते त्या डब्यांना, ह्या डब्यांना मी कलर देत होते. तर माझं सगळं पायावर पूर्ण असं सगळं झालं. आता मी थिनरने काढते पहिले. आणि इथं सगळी झाडं ठेवलीत, इथं सगळे झाडं ठेवलीत. एवढी सुंदर वाटत आहे ना. आता भरगतचं आमच्या टेरेस दिसतंय. आणि आता उद्या इकडचं घासायचं. इकडं बघा असं शेवाळलेले बिफोर आफ्टर. आणि काय म्हणणे, एकदम ओके, पण कष्ट केल्याशिवाय काही नाही. हा ना, हालतच अजून तर आमचं इतकं भरपूर करायचंय. आता आम्हाला अजून आहे ना, ही फक्त झाडं लावलीत आम्ही, म्हणजे रोप काय हे म्हणजे एकदम फुल फळ ओके झाले. म्हणजे ह्यात कुठलंच जाऊ शकत नाही झाड असे. हा, आणि फळाची झाडं लावलीत फक्त, सॉरी फुलाची. आता आम्हाला भाज्या लावायच्यात. आणि आम्ही पत्र्याचे डबे सगळे फेकून दिले. फक्त आता ते 2 ठेवलेत, कारण की त्याला ऑइल पेंट दिला आणि ते नवीन आहेत. आणि हे पण, त्याला पण ऑइल पेंट दिला आणि ह्याला पण ऑइल पेंट दिला. आणि कढीपत्त्याचं झाड आता छान येईल. ह्याच्यात जास्वंदीचं पण रोप होतं, त्यामुळे त्याला वाढायलाच जागा नव्हती. आणि आता होईल मस्तपैकी आता. आणि आम्ही बघा जे मिळेल त्याच्यात लावलेत झाडं. फिल्टर, ॲक्वागार्ड त्यात पण लावले, पण मस्त आलेत का नाही बाप्पा. आणि सनसेट होतोय, तुम्हाला दिसत असेल. आमच्या इथून नाही दिसत सनसेट, पण इकडं रिफ्लेक्ट होतच. आणि पप्पा गॉगल घालूनच दिवसभर, कारण की काल हेच झाड त्यांच्या डोळ्यात असं नाही का सरकलं. आणि म्हणून ह्यावेळेस मला तर पूर्ण काय म्हणतात त्याला, काट टोचलं, ते इंजेक्शनासारखं झालंय. कारण मला तर आता झूम हे नाही होतं, काय म्हणतात त्याला. आणि हात भिकारेगच झालाय माझा, कारण की सगळं ऑइल पेंट वगैरे लागले आणि लाल लाल केवढा हात झालाय हे सगळं घासून. चला आता अजून आवरते, भेटते. कुठलं कुठलं झाड येऊ का धरायला मग. आणि मला तर मोठे नाही झेपत, पण पप्पा सगळं काढतात आमचे. मी छोट्या छोट्या कोंड्या उचलते. चिखल ग चिखल, त्यात पाणी सगळं साठलेलं त्यामुळं पावसाचं आता मस्त येणार. हे मोगऱ्याचं झाड आहे आणि ते कढीपत्ता, ॲलोवेरा, ओव्याचं, गवती चहा, हा आयुर्वेदिक सगळे लावले तिथं वर. तुळस. आणि जास्त करून आमच्याकडे गुलाबच जास्त झालेत. गुलाब आता परत नाही घ्यायचा. आणि आता परत नाही घ्यायचा. 5 किती गुलाब आहे बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 गुलाब आहे पप्पा. सगळे हे साईडने सगळे गुलाब आहेत. 8 नाही त्याच्यात कुठं गुलाब आहे. मग काय अहो त्यात गुलाब नाही. गुलाब नाही का. हा अलीकडे 8 9 गुलाब आहेत. नाही 9 आहेत. एकच आहे ते तुळस आहे. हा म्हणजे 10 गुलाब आहे. आणि जास्वंद 1 ह्याच्या माग 2 3 खाली 1 4 खाली 1 4 एवढीच जास्वंद आहे. निशिगंध. हा. आणि आम्ही काय केलं, पत्र्याच्या डब्यात होतं तर ना आम्ही हे ना असं प्रत्येक कुंडीत ना त्याचे कांदे असतात, कांदे टाईप, तर ते मग सगळं कुंडीत लावलं. तर उद्या थोडंसं
त्याला काय म्हणतात त्याला नवीन घरात गेले त्यामुळे सेट व्हायला वेळ लागेल. उद्या ते जी मान धरल आणि छान सदाफुली तर स्वतः फुललेलीच असतील आळूची पानं. आता चला उद्याचं बघू हा किती झालाय. आणि मम्मीने ज्यूस नाही पिला. आणि आता बघू उद्याचा हा लॉक किती झालाय. तसं उद्या पण कंटिन्यू करू. जास्त झाला असेल तर हा पार्ट 2 उद्या पार्ट 3 असेल. आणि गार्डन सिरीज आपली चालूच आहे अजून पण. आणि मनी प्लॅन आमचं लय मस्त फुलला आहे. आणि हे दीदीने पेंटिंग केले, बल्ब काढलेत बल्ब. आणि चलो बाय बाय डॅडी. चला बाय. आता आम्ही चहा पाणी पितो. आजचा दिवस समाप्त. आमचं पॅकअप झालेले. काय न्यायचंय का? ब्रश ब्रश निरमा सगळं आणलंय. आता परत एक फायनल मग फायनल पाणी जर मिळलं आपल्याला व्यवस्थित हा तर निर्मिणी हे देऊन टाकायचं. निर्मिणी सगळं स्वच्छ. हा पाण्याचा पण इश्यू येतो त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो. आणि चलो आता आम्ही खाली जातो, चहा पितो. कारण की मला तर आता भूक लागली. मी काहीतरी खाणार आहे. कारण की काम करून करून एवढी यार भूक लागते जास्त. ते ट्राय कर. माझ्या हातात जागा नाही ना. थांबा पडेल ना खाली. चावी घेते. कुठली? चलो बाय आता मी बंद करते. बाय.